मित्रांनो, जे जून महिन्यामध्ये जे बॅच चालू झाले ते आपले फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन आणि आर वॉटर प्युरिफायर रिपेअरिंगचे. तर हे बॅच आता कंप्लीट झालेले. तर ह्या बॅचची जी सुरुवातीची आपण पहिला इंट्रो घेतलेला होता, जे 1 तारखेला बॅच चालू होते त्यावेळेस पण आपण त्यांचा इंट्रो घेतला होता आणि आता हे बॅच कंप्लीट झालेले. तर आपण इथं जे ट्रेनिंग बद्दल त्यांच्याकडून थोडक्यात माहिती घेऊया की ट्रेनिंग कशा प्रकारे दिले जाते. आणि हा व्हिडिओ जे आहे, हा व्हिडिओ जे ज्यांचा काय फीडबॅक असेल तो फीडबॅक आपण रिअल मध्ये घेणार आहोत. याच्यामध्ये काही एडिटिंग केली जाणार नाही. ठीक आहे, ज्याला काय वाटतं ते बोला, बिंदासपणे बोला. ठीक आहे, फक्त त्याच्यामध्ये काही एडिटिंग केले जाणार नाही. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पुढच्या बॅचसाठी ऍडमिशन चालू आहे. जर तुम्हाला जर फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन आणि आर वॉटर प्युरिफायर रिपेअरिंगचा कोर्स करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करून आपला ऍडमिशन तुम्ही कन्फर्म करू शकताय. त्या अगोदर तुम्ही बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा आपण फीडबॅक ऐकूया की इथं कशा प्रकारे ट्रेनिंग दिली जाते किंवा इथं कशा प्रकारे जे रिपेअरिंगचे कोर्सेस आहेत ते कशा प्रकारे शिकवले जातात. सर, आता तुम्ही ह्याच्या अगोदर पण आपलं बोलणं झालेलं आहे. हा, माझं नाव अक्षय दिलीप गायकवाड. मी श्रीगोंद्यावरून आलोय, अहिल्यानगरमध्ये. खरं सांगायचं झालं तर मला ह्या इलेक्ट्रिशियन बद्दल काहीच माहिती नव्हती. खरं म्हणजे की माझा व्यवसाय हॉटेल व्यवसाय होता आणि कुठेतरी वाटलं की हा व्यवसाय जरा वेगळा आहे म्हणून हा निवडावा. तर ह्याची सुरुवात करण्यासाठी मी खूप जणांकडे चौकशी केली. म्हणजे जे टेक्निशियन असतात त्यांना विचारलं होतं भरपूरदा की मला ह्याच्याविषयी माहिती पाहिजे, शिकायचंय, मला खूप इच्छा आहे. पण त्यांच्याकडून जे सांगण्यात आलं होतं किंवा बोलण्यात आलं होतं की याला खूप त्रास आहे किंवा खूप हेवी आहे, सगळ्या गोष्टींची खूप अडचण आहे, ते सगळं सांगितलं गेलं होतं. आणि मी सर्च इंस्टाग्रामला सर्च करता करता मला सरांची रील्स दिसली. रील्स दिसल्यानंतर मी सरांना फॉलो केला आणि सरांना कॉल केला. सरांना कॉल केल्यानंतर मी इन्स्टिट्यूटला आलो. इन्स्टिट्यूटला येऊन चौकशी करून गेलो. सरांचं इथं आल्यानंतर म्हणजे जे आपलं जे आहे ते आहे अशा पद्धती सरांचं बोलणं, सरांचं समजून सांगण्याची पद्धत हे पहिल्यांदा मला भावली होती मनाला. त्याच्यानंतर मग मी 30 तारखेला सरांकडे ऍडमिशनसाठी पुन्हा आलो आणि 1 तारखेपासून जॉईन केलं. खरं सांगायचं तर ह्या फील्डची मला काहीच माहिती नव्हतं. मला फेज कशाला म्हणतात आणि न्यूट्रल कशाला म्हणतात हे सुद्धा माहित नव्हतं. म्हणजे शून्यापासून तर हजार आणि लाखापर्यंत नेण्याचं काम सरांनी आज केलंय. आणि खरं खरं तर याच्यातलं काही माहित नसताना आज बऱ्यापैकी म्हणजे सगळं आता आम्ही बऱ्यापैकी कॉलवर जातो तर भरपूर गोष्टी लक्षात येतात, समजतात. म्हणजे आपलं फ्रीज असेल, एसी असेल, आर ओ फिल्टर असेल किंवा आपला वॉशिंग मशीन असेल, ह्या सगळ्या गोष्टी हार्ड आहेत. पण सगळ्या गोष्टी सोप्या करून कशा सांगायच्या किंवा बेसिकली मुलांना कशा समजल्या पाहिजेत, किती वेळा त्या सांगितल्या गेल्या पाहिजेत. आणि सोप्यातून कसं आता नवीन नवीन मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आल्यात, म्हणजे कोड आलेले आहेत, एरर कोड आलेले आहेत. एरर कोड बऱ्यापैकी आता जे टेक्निशियन असतात त्यांना बऱ्यापैकी त्याचा प्रॉब्लेम सुटत नाही. पण इथं आल्यानंतर खरंच बेसिकली जर तुमचा बेस जर पाया जर पक्का असेल तरी मला छान उभं राहते असं म्हणतात. तसंच सरांकडे जर आलं तर आपला बेस 100% ना 1,00,000% पक्का होतो. कारण की आमच्याकडे भरपूर इथं आता आमच्या बॅचमध्ये 4-5 जण आहेत, इलेक्ट्रिशियन झालेले आहेत. तरी पण इथे येऊन त्यांनी पूर्ण त्यांचं बेसिकली पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केलाय. आणि खूप रमत गमत 1 महिना निघून गेला. भागातले वेगवेगळे मित्रपरिवार असं सगळं करत असताना ज्ञान संपादनाचं कार्य सरांनी इतकं अप्रतिम केलं की ते शब्दात वर्णन करू शकत नाही सरांचं. म्हणजे गुरुनी शिष्यांना कसं वागवलं पाहिजे किंवा अध्यापन कसं केलं पाहिजे हे 100% सरांकडून शिकायला भेटलं. सरांचा नम्रतेचा स्वभाव असेल, म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहेत की शिक्षणात नुसतं शिक्षण देणं किंवा सांगणं हा भाग वेगळा असतो. पण आपण शिकवताना सुद्धा त्यांना कुठल्या पद्धतीत शिकवतो, काय शिकवतो हे पण महत्वाचं असतं. सरांशी सगळ्याचं नम्रतेने वागणं किंवा बंधुभावाची, शिक्षकाची कुठलीही वागणूक नसताना बंधुभावाची जी वागणूक देण्याची सरांची जी पद्धत आहे ती खूप मनाला भावली. खरं तर प्रत्येकाला आवजावं घालण्याची, आता सरांपेक्षा बऱ्यापैकी सगळे आम्हीच लहानच आहेत, पण सरांनी प्रत्येकाला आवजावं बोलणं, सगळ्यांना आदराने बोलणं. काम करताना खूप चुका होतात, खूप नुकसान होतं, तरी 1% सर कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत त्यांच्यावरती रागवणार नाही. तुम्ही जेवढा वेळा विचारतात तेवढ्या वेळा समजून सांगतात. जर आपण बाहेर फील्डला गेलो तर तिकडे गेल्यानंतर सर फोन केला तर फोन रिसिव्ह करून वेळात वेळ काढून फोन रिसिव्ह करून सांगतात. आणि आम्हीच नाही, आमच्या मागच्या जे बॅचची मुलं आहेत भरपूरदा असा सुद्धा क्लास करताना अनुभव आला की सर त्या मुलांचा फोन रिसिव्ह करून सुद्धा त्यांना सांगतात की हा प्रॉब्लेम आहे, हा तुम्ही सॉल्व्ह करून घ्या म्हणून. म्हणजे असं काहीच नाही. अध्यापन केल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी या कमी दिवसात शिकायला भेटतात. खरं तर म्हणजे आमचं भाग्य आहे सर की आम्हाला तुमच्यासारखे गुरु भेटले. तर कारण की मी आध्यात्मिक मध्ये थोडं असल्यामुळं त्या गोष्टींचं एक छोटंसं सांगावं वाटतं की एक पुनर्जन्मीचे काहीतरी प्रारब्धाचे भाग असतात की माणूस कुठेतरी भरकटला गेला असता तर तो वेगळ्या ठिकाणी गेला असता आणि एवढं कमी भेटलं असतं.
तुमच्यासारखे गुरु आम्हाला आज लाभले आणि खरं ही आयुष्याची पर्णी आहे. माझ्यासारखे असतील किंवा माझ्यापेक्षा कमी असतील, आज इथून गेल्यानंतर आमच्या जर जीवनाला कलटली भेटली तर आयुष्यभरासाठी सर तुमचं नाव कोरलं जाणार आहे. आणि हे फक्त अध्यापनाचंच काम नाही किंवा शिकवण्याचंच नाही, तर ह्याचे ज्ञानदान आणि ह्याच्यात खूप मोठं कार्य आहे की आयुष्य पणाला लावणे, पैसा पण करत राहा. आमच्यासारखे लाखो अज्ञानांना तुम्ही ज्ञानी करताय, याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर. हा सर. माझं नाव गौरव राठोडे. मी छत्रपती संभाजीनगरमधून कन्नड तालुक्यामधून आलेलो आहे. जेव्हा मी आलो इथे मला काही माहित नव्हतं या फील्डमधलं. आणि तुम्ही काय करत होता याच्या अगोदर? याच्या अगोदर मी शोरूम मध्ये होतो, अच्छा, हा म्हणजे जॉब करत होता जॉब तुम्ही? करत हा, होतो. तर मी सरांचे रील बघितले इंस्टावर हा, आणि मग 2 महिन्यापासून सरांना फॉलो केलेले मी. हा. आणि मग मागच्या बॅच मध्ये येणार तर होतो इथं मी. तुम्हाला जे ट्रेनिंग दिली जाते कशा प्रकारे ट्रेनिंग दिली जाते? खूप पूर्णपणे म्हणजे प्रॅक्टिकल. तुम्हाला आता असं एवढं कॉन्फिडन्स आलाय का तुम्ही एखाद्या कॉलला गेलात किंवा तुम्ही आता स्वतः व्यवसाय चालू केला, बरोबर? हो. स्वतः व्यवसाय चालू केल्यानंतर तुम्ही स्वतः काम करू शकता का? हो एवढा कॉन्फिडन्स आलाय का हो, तुमच्याकडे? हो. आता तुम्ही गेल्यानंतर करू शकता का तुम्ही हो, स्वतः इथून गेल्यावर जबाबदारीवर? कामच चालू करणार. करणार ना, करू शकता ना? आणि हा इथं राहायची सोय कशी आहे? राहायची सोय एकदम चांगली आहे. 1 BHK फ्लॅट आहे, 2 आहे. 4 पोरं एक रूम मध्ये राहतात आणि बाथरूम वगैरे व्यवस्थित आहे सगळं. हीटर वगैरे सगळं आहे जसं पाहिजे बरोबर, तसं. जे बाहेरून येतात विद्यार्थी ते आरामशीर त्यांना काही राहू अडचण नाही. शकतात. हा, बरोबर. फॅन वगैरे पण व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी. चालेल, धन्यवाद. बरं, ठीक आहे, ह्यांच्याकडे द्या, अण्णाकडे. आज खरं अण्णा सांगा, हा. सर अण्णा म्हणजे बरं, तुम्ही आता ह्या फील्ड बद्दल तुम्हाला काय माहिती होतं का, की या इलेक्ट्रॉनिक्स मधलं काय किंवा दुसऱ्या ह्या क्षेत्रातलं काय माहिती होतं का रिपेअरिंग बद्दल? नाही. तर तुम्ही आता इथं ट्रेनिंग केलं, एक महिन्याचं ट्रेनिंग केलं, बरोबर? हो. तर आता तुम्हाला ह्याच्यातले काही ट्रेनिंग मध्ये तर आतापर्यंत किती नॉलेज झालं किंवा रिपेअरिंग करू शकता का तुम्ही? स्वतः व्यवसाय करू शकता का? इतपत ज्ञान मिळालंय का तुम्हाला? करू शकतोय. हा? करू शकतोय. हा. एक बोला, जसं येईल बोला तसं. हा, जे आपलं जो मला अनुभव नव्हता हा, तो सगळा अनुभव आता एक अच्छा. 80% आला. हा, ठीक है, म्हणजे तुम्ही बिंदासपणे करू शकतो. करू सकता है, ठीक है. अभी ये जो आए हैं तो यह आए गोवा से, तो इनको बिल्कुल भी मराठी नहीं समझ में आती है. मराठी आती है ना समझ में? हाँ, मराठी थोड़ा थोड़ा समझ में आता है. फिर भी इनका इतना नॉलेज यहाँ पे मिला है कि ये बिंदास से इधर काम भी कर सकते हैं. अभी 1-2 बार इनको कंप्लेंट में भेजा था, तो ये अच्छी तरह से वहाँ पे चेकिंग कर सकते हैं, मतलब फ्रिज का चेकिंग हो, एसी का या वॉशिंग मशीन का, बिंदास कर सकते हैं. थोड़ा बोल दीजिए. हाँ. मेरा नाम क्लाइड कोस्टा है, मैं गोवा से आया हूँ। मैं सर का रील देख के आया था और मेरे को थोड़ा ही नॉलेज था, पर इधर आके 100% मेरे को नॉलेज मिला है और इधर रहने का भी फ्री है. अच्छा, ओके. हे जे सर आहेत हे पहिले इलेक्ट्रॉनिक्सचं म्हणजे करत होते, यांना एसी रिपेअरिंगचं हे थोडं नॉलेज होतं, तर त्याच्यामध्ये त्यांना पूर्णपणे माहिती नव्हती, त्यामुळे याने इथं कोर्स लावलेला होता. ह्याच्या अगोदर म्हणजे एसी रिपेअरिंग तुम्ही बऱ्यापैकी केलेलं आहे, बरोबर? फ्रीजचं काय नॉलेज होतं का तुम्हाला त्याच्यामध्ये? फ्रीजचं काय, फक्त तुम्ही एसी रिपेअरिंग केलेले. तर यांना फ्रीज रिपेअरिंग किंवा वॉशिंग मशीन रिपेअरिंग याच्यामधलं काय नॉलेज नव्हतं, पण हे एसी बऱ्यापैकी रिपेअर करत होते. तर त्यांना 100% प्रॅक्टिकल शिकण्यासाठी किंवा 100% नॉलेज घेण्यासाठी त्यांनी इथं कोर्स लावलेला आहे. तर त्यांना त्यांच्याकडून ऐकूया की आपण आता इथं कोर्स केल्यानंतर त्यांनी किती इथं नॉलेज किती प्रकारे मिळाले किंवा कितपत नॉलेज मिळाले. मी तुळजापूरहून आलेला आहे आणि मी इथं हे 4 पण कोर्स केलेले आहेत 1 महिन्यासाठी आणि मी आता 100% हे 4 बी कोर्सचं पूर्णपणे रिपेअरिंगचं काम करू शकतो. हे मला इथल्या प्रॅक्टिकल आणि ह्याच्या थेअरीमुळे पूर्ण अनुभव आणि नॉलेज आलेलं. आणि आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं प्रश्न पडलेला असतं की 1 महिन्यामध्ये हे जी ट्रेनिंग आहे हे ट्रेनिंग कम्प्लीट होते का? असं तुम्हाला काय वाटतं की 1 महिन्यामध्ये हे ट्रेनिंग कम्प्लीट होऊ शकते का? 1 महिन्याच्या आधी होऊ शकते जर लक्ष देऊन केलं तर. बरोबर, कारण की बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की हे शिकण्यासाठी 1-1 वर्ष लागतो, मग तुम्ही 1 महिन्यामध्ये कसं शिकवतात? तर 1 महिन्यामध्ये आपला एक तर क्लासचा टायमिंग पण जास्त असतो, प्रॅक्टिकल असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थिअरी पण लिहून दिले जाते. तर 1 महिन्यामध्ये होऊन जाते ना होऊन बिंदासपणे? जातं तर बिनधास्त. काय प्रॉब्लेम येते का त्याच्यामध्ये? काय सुद्धा नाही. हा, 1 महिन्यामध्ये बिंदासपणे आरामशीर हे कोर्स होऊन जातोय. मेरा नाम है मोहम्मद समी बिराजदार, मैं यहाँ जज से और मेरे को ये फील्ड का जो भी कुछ भी पता नहीं था. अच्छा, इधर आए के बाद फुल हाँ. प्रैक्टिस अबे करने के लिए. यांना आता आपण 2-3 कॉलवरती पण पाठवलं होतं, तर तिथं कॉलवर गेल्यानंतर तुम्हाला काय वाटलं की आता तिथं आपण शिकवलंय, प्रॅक्टिकल घेतलेलं होतं, बरोबर? तर तिथं गेल्यानंतर काय वाटलं तुम्हाला? आम्ही केले प्रॅक्टिकल. हा? प्रॅक्टिकल केलेलं आपण होतं. इथं प्रॅक्टिकल केलेलं होतं अगोदर, बरोबर? त्यामुळे तिथं तुम्हाला कॉलवर पाठवल्यानंतर काय म्हणजे प्रॉब्लेम आला का थोडाफार? काय आले प्रॉब्लम. काय प्रॉब्लेम आला तुम्हाला? ये
डबल डोअर फ्रीज होतं हा डबल ते डोअर चॉकअप होतं. आम्ही एकदा गॅस भरले हा. आणि ते लिकेज होतं हा, आणि बरोबर. दुसऱ्यांदा गॅस भरल्यानंतर हा. पण ते कूलिंग बरोबर. झालं नाही. पण तुम्ही आणि ते तुम्हाला गॅस call भरण्याची केले. प्रोसेस हे तुम्ही स्वतः केलेली आहे, स्वतः बरोबर किंवा प्रॉब्लेम शोधण्याची प्रोसेस आहे ते तुम्ही केलेले हा. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीज रिपेअरिंग एसी रिपेअरिंग मध्ये फॉल्ट फाइंडिंग कसं करायचं हे पण शिकवलं जातं, गॅस चार्जिंग कशी करायची हे पण शिकवलं जातं. ठीक आहे. ठीक आहे. हा ते सरांचं एक घेऊया. हा, हा. हा नाही ठीक आहे त्याच्यामध्येच घ्या. नमस्कार, माझं नाव निशांक अंकुश खोराळकर आहे. हा. मी एक मिनिट हा. तर ह्यांचा इंटरव्ह्यू आपण 1 तारखेला घेतला होता. तर हे सरांनी अगोदर 6 महिन्याचा एक कोर्स केलेला होता दुसऱ्या कोर्स इन्स्टिट्यूट मध्ये. तर त्या इन्स्टिट्यूट मध्ये किती त्यांना 6 महिन्यामध्ये नॉलेज मिळालं ते 1 महिन्यामध्ये इथं नॉलेज मिळालं का हे त्यांच्याकडून ऐकूया आपण. मला 6 महिने म्हणजे जेवढं तिकडं शिकवण्यात आलं तेवढं इकडं मला किंग दिवस म्हणजे जेवढं नॉलेज भेटलं तेवढं 6 महिन्यामध्ये तिकडं काहीच मिळालं नाही. कारण की तिकडं म्हणजे फक्त पुस्तकी शिकवायचे. इकडं म्हणजे पहिल्या दिवसापासून मला जे म्हणजे टूल्स हाताळायला भेटले कसं मला तिकडं काहीच मिळालं नाही. मला जे काही शिकवलं ते फक्त पुस्तकी होतं. बेरिंग कसं करायचं, फ्रीज परत गॅस चार्जिंग कशी गॅस करायची चार्जिंग कशी करायची ह्याबद्दल काय म्हणजे फक्त नॉलेज होतं पण शिकवलं काहीच नव्हतं. म्हणजे गॅस सिलेंडर कसा वापरायचा किंवा आपण टूल्स कसं वापरायचे याच्याबद्दल काही सांगितलं नव्हतं. जसं मी इकडं आलो तसं मला खूप म्हणजे समजायला लागलं किंवा मी समोरच्यालाही सांगू शकतो की इकडं येण्याचं माझं जे काही ध्येय होतं ध्येय ते. होतं ते साध्य झालं माझं. अच्छा तर तुम्ही आता इथं गेल्यानंतर करू शकता का? आता ह्याने हो, नक्की. 6 महिन्यात दुसरीकडे कोर्स केल्यानंतर परत ते दुसरीकडे जॉब करत वेगळा जॉब करत होते. तर आता इथं आल्यानंतर आता तुम्ही आता हे कोर्स केला 1 महिन्याचा बरोबर. हो. तर आता 1 महिन्याचा कोर्स केल्यानंतर तुम्ही आता काय करणार? जॉबच करणार का स्वतः व्यवसाय करणार? नाही नाही आता स्वतःच करायचंय. जॉब करून काय मिळत तर नाही बरोबर आपलं. आहे. आता तर जॉब केला स्वतः- बरेच दिवस झाला जॉब झाला आता तुमचा. हो. आता स्वतः व्यवसाय करायचा आहे तुम्हाला. हो नक्कीच. ठीक आहे बिंदास करू शकता काय नाही फक्त आपल्याकडे स्वतः डेअरिंग तेवढे वापरले तर काय बिंदास माणूस करू शकताय. माझं नाव ओमकार दत्तात्रय भिसे. मी राहायला इथं भोसरीमध्ये पुणे. मला इथं स्टार्टिंगला काहीच माहीत नव्हतं ह्या फील्डमध्ये. नंतर मग सरांनी चांगल्या पद्धतीने शिकवलं. मग आता मी स्वतः करू शकतो सगळं रिपेअरिंग. करू शकतात ना. हां. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्हाला जी की टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये जर फ्रीज एसी वॉशिंग मशीन आणि आर वॉटर फिल्टरचा रिपेअरिंगचा कोर्सेस करायचे असेल तर आपल्याकडे आता सध्याला ऍडमिशन चालू आहे. जर ऍडमिशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही आपलं ऍडमिशन कन्फर्म करू शकताय.